ब्लॉग सुरू केल्यापासून हा पहिला प्रवास आहे आपला जो एवढ्या लांबचा आहे. त्यांना इथलं पाणी कधीच आटत नाही, कधीच म्हणजे कधीच आटत नाही. वर्षभर पाणी असतं, पूर्ण वर्ष दुष्काळ असलं तरी पाणी आटत. बऱ्यापैकी धुकं वगैरे दिसतंय. अजून गुलाबी थंडी म्हणजे त्याचा तो गारवा, आता ते अनुभवण्यासाठी थोडंसं काहीतरी सस्पेन्स ठेवलं पाहिजे ना. हे असं होतच, हेवी गाड्यांचा थोडा प्रॉब्लेम होतोच घाटामध्ये. मी आता जवळपास कराडच्या आसपास पोहोचलेलो आहे. तर जिभेला पण आता आपण किती दिवस आवरणार. डोंगर वगैरे आहेत समोर. आता मी हा अँगल लावलाय म्हणून तुम्हाला डोंगर वगैरे जास्त काही दिसणार नाही. खाली काहीतरी स्टॉल काहीतरी दिसतंय, पण पाहूयात जातो जातो ते काय. आपल्या बरोबर माझे खूप जवळचे मित्र आहेत. कोण असेल? तुम्ही सगळे ओळखता, महाराष्ट्र ओळखतो त्यातला. कोण असेल सांगा बरं. हॅलो हॅलो. आता माझी लग्नाची गडबड चालते. आता कुठे मिळतोय हे बघा काय विथ सागर पाबळे आणि किरण गायकवाड. कॉफी विथ करण आता परत ऐकलं होतं. ट्रॅव्हल विथ किरण आम्ही आता पहिल्यांदा करतो. भारी कॉन्सेप्ट आहे. ट्रॅव्हल विथ किरण. गुड मॉर्निंग. आज आपण निघालो एक मोठ्या प्रवासाला. तो प्रवास कुठे कशासाठी आहे हे मी तुम्हाला प्रवासात सांगतो, पण सगळ्यात महत्वाचं पण कशासाठी चाललोय हे मी तुम्हाला इथे पोहोचल्यावर सांगतो. चला तर मग आपण प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ऍक्च्युली आपण निघालोय कोकणात, पण कोकणात कुठे कशासाठी हे मी तुम्हाला तिथे पोहोचल्यावर सांगेल. पण चला म्हटलं सांगा होतं. आता मी कोकणात निघालो आहे आणि ऍक्च्युली खरं तर आपल्याला पहाटे निघायचं होतं, एक 5:30-6 ला, पण आता वाजले 7:30. थोडासा लेट झाला. थोडासा म्हणण्यापेक्षा बराचसाच लेट झाला, कारण रात्री काही कामं होती. ती कामं उरकून बॅग पॅक करणं वगैरे वगैरे सगळी तयारी करणं आणि त्या सगळ्या गोष्टींची तयारी करून मग आपण प्रवासाला सुरुवात केली आहे. आणि ब्लॉग सुरू केल्यापासून हा पहिला प्रवास आहे आपला जो एवढ्या लांबचा आहे. पण आहे काहीतरी खास आणि मस्त कारण आहे, त्यामुळे आज आपण एवढ्या मोठ्या प्रवासाला निघालोय. तर पाहूयात प्रवासामध्ये आपल्याला काय काय कॅप्चर करता येते, काही नाही. पुण्याची शान, ऐतिहासिक वास्तू शनिवारवाडा. शनिवारवाडा तर सगळ्यांना माहितीच आहे. हा पहा, खूप सुंदर असं सकाळचं वातावरण आहे. छान वाटतं म्हणजे असं सकाळी सकाळी बाहेर पडणं आणि म्हणजे असं प्रवासाला बाहेर पडणं. तसे तर रोजच सकाळी बाहेर पडतातच, ऑफिस असेल, कोणाचं कॉलेज असेल किंवा काय असेल, तर ते खूप छान असं वाटतं मॉर्निंगला. खूप सुंदर. आता पुढे आपलं पुणे ज्याने ओळखलं जातं, आपले दगडूशेठ बाप्पा, त्याचंही मी तुम्हाला दर्शन घडवतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे गणराया, माझ्या यूट्यूब फॅमिली जेवढे बी सदस्य आहेत सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर बाप्पा. सगळ्यांना तुझा आशीर्वाद लाभू दे बाप्पा. ओम गण गणपते नमः. सुंदर असं सकाळी सकाळी बाप्पाचं दर्शन घडलं आहे
आणि मी माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी बाप्पाकडे काहीतरी मागणं केले, जे तुम्ही ऐकलंच असाल. आणि नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना बाप्पा पूर्ण करो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना. आणि नक्कीच होणार, कारण माझा बाप्पावर फार विश्वास आहे. त्याच सोबत आपले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज की जय. चला जी मित्रांनो, आता आपण पुणे बँगलोर हायवेला लागलेलो आहे. जस्ट एंटर झालेलो आहे. म्हणजे खेडी शिवापूरचा जो टोल नाका आहे तो क्रॉस करून आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. सुंदर असं क्लायमेट आहे, मस्तपैकी असं छान वाटतंय. म्हणजे तुम्ही पाहू शकता की रोडवरती असं कोवळं ऊन वगैरे पडलेलं आहे. आता साधारण काहीतरी 9:30 वगैरे वाजलेले आहेत. तर मजा येते. म्हणजे अशा कोवळ्या उन्हामध्ये त्यात थंडीचा थोडासा असा गुलाबी थंडी, म्हणजे त्याचा तो गारवा, तर ते अनुभवण्यासाठी छान वाटतं, एकदम छान वाटतं. आणि खरं तर आपण चाललेलो आहे कुडाळला. कुडाळ म्हणजे आपण सावंतवाडीला उतरणार, म्हणजे आंबोली वगैरे सगळा घाट वगैरे करत आपण जाणार आहे. निसर्गरम्य वातावरणातून आपण जाणार आहोत. आंबोलीच्या घाटामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तिथं बऱ्याचशाच काही गोष्टी आहेत पाहण्यासारख्या. जेवढं मला कव्हर करता येईल मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. कारण काही वेळेअभावी पण आपल्याला थोडंसं लवकर पोहोचायचं, कारण संध्याकाळी त्याचा माझ्या एका बोलता बोलता मी बोलून गेलो असतो काय कशासाठी चाललंय. पण मला थोडंसं लवकर पोहोचण्याचा प्रयत्न मला करायचा आहे. माझा एक जवळचा मित्र आहे, जो एक डिरेक्टरच आहे. आम्ही मध्यंतरी एक फिल्म केली होती, ती आता थोड्या दिवसात रिलीज होईलच. तर मी त्याच्याकडेच चाललेलो आहे. पण कशासाठी चाललोय हे मी तुम्हाला तिकडे गेल्यावरच सांगेल. नक्की काय आहे, कशासाठी मी पुणे टू कुडाळ असं चाललेलो आहे. तर मजा आहे. थोडंसं काहीतरी सस्पेन्स ठेवलं पाहिजे ना. सगळ्याच आता सांगून मग ती मजा निघून जाईल ना आपल्या ब्लॉगची. छान वाटतं. म्हणजे आता मी मागे जो माझा ब्लॉग टाकला गुरुचरित्र पारायणाचा, त्या ब्लॉगसाठी जो तुम्ही रिस्पॉन्स दिलाय, तुम्ही आवर्जून पाहिला, ज्या कमेंट्स छान छान केले, त्याबद्दल आहे ना मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. खरंच तुम्हा सर्वांचा ना मनापासून आभार मानतो मी, की माझी फॅमिली एवढी छान आहे, माझ्यावरती एवढं प्रेम करतात. मला छान वाटलं, म्हणजे खूप खूप छान वाटलं. आज तुम्ही एवढा उत्स्फूर्तपणाने तुम्ही त्या ब्लॉगला साथ दिली, तुम्ही तो ब्लॉग पाहिला. आजही अनेक लोक अजूनही पाहतायत, छान छान कमेंट्स करतायत. त्याबद्दल खरंच मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. आणि नक्कीच मी प्रयत्न करेल की असेच छान छान ब्लॉग म्हणा किंवा छान छान व्हिडिओ म्हणा मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल. जसं मी तुम्हाला मागे माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की शूटिंगच्या काही धमाल मस्ती, त्याही मी लवकरच तुम्हाला दाखवेल. काही माझी कामही आता सुरू होत आहेत, तर त्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला शूटिंगच्या काही धमाल मस्ती ज्या आहेत त्याही दाखवेल. जेवढं माझ्याच्याने होईल तेवढं मी तुम्हा सर्वांना चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगल्या चांगल्या प्लेसेस, आमच्या शूट मधल्या धमाल मस्ती दाखवण्याचा मी प्रयत्न करेल. पण हो, तुमची साथ अशीच मला कायम असू द्या, कारण तुमच्या साथीशिवाय, तुमच्याशिवाय काहीच मी करू शकत नाही. तुम्ही आहात म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करतोय. तुमचा साथ मला मिळतोय. तुम्ही छान छान मला कमेंट्स करून मला अजून प्रोत्साहन देताय, तर त्या ह्याच्यामध्ये आणखीन मजा येते काही गोष्टी करायला. तर एक म्हणतात ना की शाबासकीची थाप जर पाठीवर पडली ना, तर मग पुढचं काम करायला आणखीन मजा येते. तर त्याच पद्धतीने आहे. मी आणखीन छान छान गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेल, तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल. कारण शेवटी हे सगळं जे काय करतोय हे तुमच्यासाठीच करतोय मी. मित्रांनो, पहिल्या घाटाला सुरुवात झाली. म्हणजे तो शिरवळच्या पुढचा जो खंडाळाचा घाट येतो, म्हणजे इकडे खंडाळा आहे, लोणावळा खंडाळाचा खंडाळा नाही. बँगलोर हायवेला जो पहिला घाट जो लागतो त्याला पारगाव खंडाळा म्हणतात. तो हा घाट आहे. आता ह्या घाटाला सुरुवात झालेली आहे. छान वाटतं. मला तर वैयक्तिक घाटात गाडी चालवायला प्रचंड आवडतं. व्यवस्थित आपल्या घाटाची मजा. तुम्हाला डोंगर वगैरे दिसतच असेल. डोंगर वरती पण बऱ्यापैकी धुकं वगैरे दिसतंय अजून. म्हणजे ऑलमोस्ट 10 वाजत आले तरीही धुकं वगैरे दिसत आहेत. आपण एखादा छानसा स्पॉट पाहून घाटातला तिथे थांबूयात. तिथून मी तुम्हाला वरतून दाखवतो. म्हणजे ज्यावेळेस घाटावरती आपण पोहोचू, म्हणजे
माथ्यावर पोहोचूयात तेही मी तुम्हाला दाखवेल. हे असं होतच, हेवी गाड्यांचा थोडा प्रॉब्लेम होतोच घाटामध्ये. लोड भरपूर असतो, कधी कधी फेल होतात, कधी कधी होत नाही. कारण मी मला ऍक्च्युली 10वी नंतर मी वर्षभर लाईनच्या गाडीवरती क्लीनर म्हणून काम केलेलं आहे. त्यावेळी तर म्हणजे हा टू वे होता, येणाऱ्या गाड्या पण जाणाऱ्या गाड्या पण 5-5, 6-6 तास हा घाट ब्लॉक असायचा. आणि मी लकीली पुणे बँगलोर हायवेच लाईन करायचो. आता आपण त्या मंदिराकडे चाललेलो आहे आणि नशिबाने आपल्याला गाडी पार्क करायला जागा मिळाली. तुम्हाला मी दाखवतो. इथे ना एक छोटं कुंड पण आहे पाण्याचं. ते पाणी कधीच आटत नाही त्यातलं. दत्तगुरूंचं मंदिर आहे हे. आणि छानपैकी असं डोंगराच्या पायथ्याशी असं आहे, सुंदर असं मंदिर आहे. दत्तगुरूंचं मंदिर आहे आणि तिथे एक छोटीशी कुंड का विहीर असं काहीतरी आहे. पण त्यातलं पाणी आहे ना आजपर्यंत कधी आटलेलं नाही. म्हणजे कितीही कडक उन्हाळा असू द्या किंवा कितीही काय असू द्या, तर ते पाणी कधी आटलेलं नाही. मी ते कुंडही तुम्हाला दाखवतो आणि ते मंदिरही मी तुम्हाला दाखवतो. जर जमलंच तर इथं ते बाबा असतात, त्या बाबांना आपण विचारूया त्याचं महत्व काय. हे पहा, हे दत्तगुरूंचं घाट माथ्यावरती हे मंदिर आहे. छानपैकी असं श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. मंदिरात आपण दर्शन घेतलं दत्तगुरूंचं आणि इथंच हे पहा, हे कुंड आहे, विहीर आहे, काय माहित नाही मला नक्की. पण आहे ना इथलं पाणी कधीच आटत नाही, कधीच म्हणजे कधीच आटत नाही. हे पण एक छोटंसं मंदिर आहे, आईचं मंदिर आहे. हे कधीच पाणी आटत नाही आणि स्वच्छ पाणी असतं इथलं, एकदम पिण्याजोगी. खूप सुंदर. थोडीशी वरती तुम्हाला घाण दिसेल पण हे पाणी पूर्ण स्वच्छ पाणी असतं. खूप सुंदर आहे हे सगळं. असं हा असा सगळा घाट माथ्याचा परिसर. आपली गाडी आपण तिकडे लावलेली आहे. खूप छान आहे. आपण त्या बाबांना विचारूयात की नक्की काय आहे ते. पाहूयात, बाबांना माहिती असेल तर विचारूयात. बाबा तुम्ही इथे असता का? आता ते विहीर आहे की ते कुंड आहे? कुंड आहे. कुंड आहे का? त्याला पाणी आटत नाही ना? वर्षभर पाणी असतं पूर्ण वर्ष. दुष्काळ असला तरी पाणी आटत. हो का? मग ते सगळं डोंगर माथ्यातून आलेलं पाणी आहे की कसं काय? शंकराचं मंदिर आहे ना. अच्छा, इकडे वर शंकराचं कुंड आहे आणि ह्या आमच्या देवीची बहीण हराळीला आहे. बरं. पाणी असतं. आणि ते जे आईचं मंदिर आहे ते कुठल्या देवीचं मंदिर? थांबता येते. आज 40 फूट आहे ते. 4 खांबे. अरे बापरे. म्हणजे मित्रांनो दगडी खांबे हा हा आतमध्ये. आता आत जाऊन फोटो हे करावा लागेल. अच्छा, म्हणजे आतमध्ये जाता येते का? नाही, उतरता येत नाही. पाणी आहे ना पूर्ण? पाणी. ओके. म्हणजे बघा, म्हणजे थोडक्यात हे खामकाई ना? खामकाई देवी. खांबकाई. ओके ओके. म्हणतो ना याला. हा हा. ते खांब. अच्छा अच्छा. 4 खांब आहेत. 4 खांब म्हणून बरोबर. आणि खावरनी खामटकी घाट. खंबाटकी का? ओके. खामटकी घाट. बघा मित्रांनो, म्हणजे मी अनेक वेळा ह्या घाटातून गेलेलो आहे पण आजपर्यंत माहित नव्हतं की ते मंदिर कशाचं आहे. दत्तगुरूंचं मंदिर तर आहे. आता बाबांनी छानपैकी आपल्याला माहिती दिलेली आहे. तिथे 4 खांबे 40 फूट आतमध्ये अशी, म्हणजे ती गुफाच म्हणावी लागेल थोडक्यात. म्हणजे ती गुफा आहे 40 फूट आतमध्ये आणि तिथे प्रचंड पाणी. दुष्काळ असो काही असो, पूर्ण कुठेही, म्हणजे या अख्ख्या प्रदेशात जरी दुष्काळ पडत, सातारा साईडला वगैरे दुष्काळ पडतच नाही, पण जर पडला तर ते पाणी कधी आटत नाही असं बाबांचं म्हणणं आहे. आता बाबा इथले पुजारी आहेत. तुम्ही राहायला कुठे? इथंच राहता तुम्ही? मग तुमचा परिवार वगैरे? नाही, घरी काय. अच्छा, खालीच पारगावला. अच्छा, हे पारगाव खंडाळाच म्हणतात ना याला? बरोबर. त्या हायवेवर नेतो गाव लागतं. हा, खालीच घाटाखाली. छोटासा वडामध्ये फक्त. बरोबर. अच्छा अच्छा. वडाचे. बरोबर. एकच दिसतं गाव. अच्छा अच्छा. चालेल बाबा, धन्यवाद. तर खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे. आता अनेक वेळा म्हणजे मी तुळजाभवानीचं शूट करत होतो तर कोल्हापूरला किंवा गोव्याला वगैरे जाणं, तर आपण इथूनच जातो. पण
आपल्याला माहित नाही की नक्की ते मंदिर कशाचं आहे किंवा त्याचं महत्व काय. थोडक्यात एक ऐतिहासिकच म्हणावं लागेल ना, कारण आतमध्ये 4 खांब आहेत. त्या कुंडाच्या आतमध्ये 4 खांब आहेत, त्याचं पाणी कधी आटत नाही. ते तेच म्हणाले की आता तुम्हाला जाता यायचं नाही, कारण आम्ही ते पाणी पितो. आणि ऑब्व्हियसली एवढ्या एवढ्या पाण्यामध्ये आता आपण जाणार कसं, आपल्याला पुढचाही प्रवास करायचा आहे. पण बाबांनी छानपैकी माहिती दिली, म्हणजे आपल्याला जे हवंय ते आपल्याला नक्कीच मिळालं. आता आपण पुढच्या प्रवासाला लागूयात. मजा आली, पण बाबांनी पण सुंदर अशी माहिती दिलेली आहे. छान. अनेक वेळा म्हणजे मी पण आता बघा ना, म्हणजे थोडा शॉकच झालो की यार एवढ्या वेळा मी आलो, फक्त मंदिरातून गाडीमधूनच प्रवासामधूनच दर्शन घेतलं, पण आज आपण विचारलं, बाबांनी छानपैकी माहिती दिली. सुंदर. तर असेच मित्रांनो असंच मी नवीन नवीन काहीतरी गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेल. अजून काही आपल्याला छानपैकी स्पॉट मिळाला की नक्कीच तुम्हाला मी दाखवण्याचा, सांगण्याचा, त्या स्पॉटबद्दल किंवा त्या जागेबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. तर आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात, कारण पल्ला लांबचा आहे. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर पटापट सगळ्या गोष्टी करून पुढे निघूयात. आता थोडं काहीतरी खाण्यासाठी थांबलोय मी. खूप प्रयत्न केला होता की बाहेरचं काही खायचं नाही. त्यासाठी मी आईला सकाळी उठवलं, म्हणजे पहाटे बिचारीला उठवलं की मला टिफिन करून दे. पण हायवेला आल्यावरती तोंडाला कोण आवर घालणार हो. आणि त्यात नेमकं मला मिसळ खाऊशी वाटते. बरेच दिवस झाले मी मिसळ खाल्ली नाही. पारायण पण होतं आणि त्याच्यामध्ये काही नियम असतात की जे आपल्याला पाळायचे असतात. मग मी बरेच दिवस थोडंसं तोंडावर कंट्रोल वगैरे ठेवलेलं आहे. आणि मग आता मला जाता जाता ते हॉटेल विठ्ठल कामत दिसलं. म्हणजे मी आता जवळपास कराडच्या आसपास पोहोचलेलो आहे. तर मग आता म्हटलं चला थोडं आता तोंडाचाही लॉक खोलूयात. बरेच दिवस झाले तोंड आवळलेलं आहे. तर ते थोडंसं दिलं पाहिजे ना. तर जिभेला पण आता आपण किती दिवस आवरणार. तर आता आपण कामतला पोहोचलो, म्हणजे कराडमध्ये आहे मी. कराड जस्ट क्रॉस केलं मी कराड, आणि आता कामतला पोहोचलो. विठ्ठल कामत. तर ही आली आपली मिसळ. कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण काय झालेलं नाहीये. ठीक आहे, थोडंसं आपण चीट डे पण असतो असं समजूयात. आजचा आपला चीट डे आहे. सुगंधावरून तर मस्त वाटते मिसळ. मिसळ ती आपली पुण्याचीच. आता इथे कामतला मी घेतली मिसळ. तुम्हाला सांगतो मी कशी चव आहे, काय आहे ते. ठीक आहे, म्हणजे एवढी पण काय वाईट नाही आहे आणि एवढी पण काय चांगली नाही आहे. ॲव्हरेज आहे, छान आहे. मित्रांनो, आता आपण मिसळ वगैरे खाऊन आपल्या पुढच्या प्रवासाला निघालो आहे. आता डायरेक्टली जो कुठला घाट लागेल, म्हणजे कुठल्या रूटने आपण जातोय, काय जातोय, तिथे एखादा चांगला स्पॉट असला तर मग तिथे थांबूयात आपण. आणि मग मी तुम्हाला बाकीचा प्रवास दाखवतोच आहे. आता आपल्या बाकीच्या म्हणजे पुढच्या प्रवासाला आता आपण सुरुवात करतोय, कारण आता थोडं वेळेत पोहोचणं पण गरजेचं आहे. आता आपण आंबा घाटाच्या रस्त्याला लागलेलो आहोत. सुंदर रस्ता आहे. मी तुम्हाला म्हणालो होतो ना की आपल्याला आंबोलीने जायचं, पण आंबोलीने आपण जात नाहीये. आता आपण आंबा घाटातून जातोय. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आंबा घाटाचा. पाहूयात कसं आणि काय. चला. रस्त्याची कामही खूप छान झालेली आहे आंबा घाटातल्या, आणि मस्त एकदम डोंगर वगैरे आहेत समोर. आता मी हा अँगल लावलाय म्हणून तुम्हाला डोंगर वगैरे जास्त काही दिसणार नाही, पण शक्यतो
तुम्हाला बऱ्यापैकी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तसं रोड चांगला असला ना तर गाडी चालवायला खरंच मजा येते, खूप मजा येते. आपल्याला कंटाळाही येत नाही किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टींचा काही त्रासही होत नाही. त्यात ट्रॅफिक नसेल तर अजून सुंदर, आणि अशा निसर्गरम्य रोडवरती तर अजून मजा येते, खूप मजा येते. मला तर फार मजा येते ड्रायव्हिंगला. आणि कोकण तर माझा आहा हा म्हणजे खूप जवळचा विषय. वा वा, सुंदर छान असा रोड आहे. जाऊ का मी, जाऊ का? बघा ह्या रोडला टोल नाही, पण हे असे रोड अडवतात. सुंदर रोड आहे. ह्या रोडचं एक नवल आहे की बाबा आता एवढ्या लांब मी आलोय पण खड्डा असा कुठे मला भेटला नाही, दिसला नाही किंवा लागला नाही. पूर्ण प्लेन रोड आहे. अशा ह्याच्यात गाडी चालवायला मजाच येते. त्यात घाट सेक्शन. हा सुरू झाला आंबा घाट. खाली एक काहीतरी स्टॉल का काहीतरी दिसतंय. आपण पाहूयात जाता जाता ते काय आहे. चहा नाश्त्यातच असणार आहे पण तरी पण पाहूयात. खूप छान ठिकाणी आहेत. तर मित्रांनो, आपण वरतून पाहिलेली ती हीच गाडी. आता आपण ह्या स्पॉटला आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो. हे वरतून पाहिलेली इंडियन फूड हब. बऱ्यापैकी इथे सगळं काही मिळतं. हे ताईंचे मिस्टर आहेत. इथे मंकीजला ते खायला घालतायत आणि हे रोज सकाळ संध्याकाळ त्यांची खाण्यापिण्याची सोय करतात.
इथून उडी मार. गाव पहिला जिक आगे आली दे दे तू कुदी मारता बरोबर. सुंदर. हव्यामुळे सुंदर असा निसर्गरम्य हा इथला डॅम आहे. ह्या डॅमचं नाव काय आहे? अर्जुना डॅम आहे दादा हे. अर्जुना डॅम. डॅम तो गाव होता पूर्ण. अच्छा. तो गाव तिथलं ते डॅम झाल्यामुळे गाव या साईडला घेतलं. हे इथे आलंय गाव हे बघा. हे बघा उडी मारतो बघा. मित्रांनो, आपण वरतून जी गाडी पाहिली होती तर ती ह्या ताईंची आहे. इथे आल्यानंतर बरेचसेच पदार्थ मला दिसले. ताईंनी मॅगी वगैरे खायला घातली. खूप सुंदर आहे. आणि हा स्पॉट वगैरे हा बऱ्यापैकी त्यांनी डेव्हलप केलेला आहे. म्हणजे स्वच्छता पहा किंवा घाटाच्या मध्यभागी एक महिला आणि हे तुमचे माझे मिस्टर, त्यांचे मिस्टर सकाळी किती वाजता येतात तुम्ही? 7-7:30ला येतो किंवा 8 पर्यंत आमचा हे आहेच इथे. सकाळी 8ला तुम्ही सुरुवात करता. हो. आणि ते रात्री 7-7:30 जसे कस्टमर असतील तसे आम्ही थांबतो. कारण पुढे लोकांना काही भेटत नाही त्यामुळे आम्ही बरोबर लोकांना उपाशी पाठवत नाही. कोण आलं तर त्याला आम्ही द्यायची तयारी आमची असते. वा वा. आम्ही ड्रिंक वगैरे करणारे मुले असतात किंवा मोठे लोक असतात तर त्यांना आम्ही नाही देत. जर चांगली फॅमिली असेल तर त्यांना पुढे काहीच खायचं चारा नाहीये, मुलं आहेत छोटं, त्यांना दूध वगैरेच आम्ही व्यवस्था करून देतो. ह्या पूर्ण घाटामध्ये जर तसं पाहायला गेलं तर खाण्यापिण्याची काहीच सोय नाहीये. हो. तर तुम्ही बऱ्यापैकी डेअरिंग करून एक महिला किंवा तुमचे मिस्टर म्हणजे तुम्ही दोघांनी ती जी काही डेअरिंग केली आहे की इथं एक छोटंसं हॉटेल किंवा तुम्ही तुमचं जे काय आहे तुम्ही उभं केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तर ऐकलंच असेल की कुणाला उपाशी नाही पाठवायचं. म्हणजे रात्रीचा प्रवास करत असताना किंवा दिवसाचा प्रवास करत असताना हा कमीत कमी 16-17 किलोमीटरचा घाट आहे. ह्या घाटामध्ये कुठेही तुम्हाला काही मिळणार नाही खायला. 1-2 टपरी कुठेतरी 5-6 किलोमीटर वरती 1-2 मिळाली तर मिळाली. ते पण बऱ्यापैकी बंदच आहेत. आता मी येत असताना पाहिलं की बऱ्यापैकी बंदच आहेत. पण मी वरतून पाहिलं की इथं काहीतरी वेगळं दिसतंय म्हणून मी येता येता इथे थांबलो. ह्या घाटाचं नाव काय ताई? ह्या घाटाचं नाव अनुस्कुरा घाट आहे. अनुस्कुरा. हा. आणि हे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्येच येते. ह्या घाट संपल्यानंतर कोल्हापूरचे लागते MS09 लागतो. अच्छा. पुण्यावाल्यांना एकदम शॉर्टकट रोड ह्या पुण्यावाल्यांना ह्या रोड बंद आहे, आंबा घाट बंद आहे, काम चालू आहे. अच्छा अच्छा अच्छा. हे रोड सर्वांना जवळ हेच रोड आहे. आणि रोड पण खूप सुंदर आहे. म्हणजे कुठे खड्डे नाही, काय नाही, काय नाही. खूप मस्त रोड आहे. या रोडला काही टेन्शन नाही. हो ना. हा उतरतो कुठे? कारोली पाचल मध्ये खाली. पाचल मध्ये म्हणजे रत्नागिरीच्या पुढे? नाही रत्नागिरी पुढे जायला सेंटरला आहे. राजापूर मध्ये ओणीला बाहेर पडतो ह्या रोड. राजापूर ओणी. बरोबर. माझं तेच मी कुडाळला निघालो होतो तर जाता मी त्या स्पॉटला थांबलो. मला काहीतरी व्यवस्थित दिसलं. तुम्ही ते जे छत्री वगैरे लावलेली आहे तर ते खूप छान दिसलं आणि ते व्यवस्थित मेंटेन ठेवलं. इथे काही मंकीज आहेत त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची ही दोघे नवरा बायको सोय करतात. म्हणजे यांनी फक्त स्वतःचा विचार केलेलाच नाहीये. इथे असणारे वन्य प्राणी असतील किंवा आणखी काय असेल, येणारे जाणारे प्रवासी असेल, सगळ्यांचा विचार ह्या एका गाडीमधून होतोय. तर आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा देऊयात. आणि तुम्ही कधी अनुस्कुरा घाटामध्ये जर आले तर ताईंच्या गाडीला नक्की भेट द्या. आणि पदार्थांची चव तर अप्रतिम आहे. तुम्ही आस्वाद घ्या नक्की. धन्यवाद. आणि आमच्या दादाच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्याला पण पुढे होऊ द्या. ते आमच्याशी भेटायला आल्यात दादा, तुमचे पण आम्ही धन्यवाद करतो. थँक्यू सो मच. मित्रांनो, आता मुंबई गोवा हायवेला लागलोय मी आणि त्यातल्या त्यात एक खूप मोठा कोइन्सिडेंट मला म्हणजे झाला. आता आपल्या बरोबर माझे खूप जवळचे मित्र आहेत. कोण असेल तुम्ही सगळे ओळखता. मी मागेही उल्लेख केला होता की अख्खा महाराष्ट्र ओळखतो त्यांना. कोण असेल सांगा बरं. एक मिनिट.
हॅलो हॅलो. हा एक खूप कमाल कोइन्सिडन्स आहे सागर पाबळ्याच्या ब्लॉग मध्ये येण्याचा. काय झालं, सागर आणि मी सेम हायवेने प्रवास करतो आणि आम्हाला माहिती नव्हतं एकमेकांच्या पाठीमागे आम्ही आहोत. आणि मी पलीकडच्या दुसऱ्या गाडीमध्ये होतो. आता वैष्णवी गाडी चालवते ती, तिला सोडायला मी चाललोय बांद्याला. तर एक इसम मला असा हात करतोय, कोण आहे काही कळे ना. नंतर तो म्हटलं गाडी साईडला घे साईडला घे. म्हटलं अरे सागर. मग मी पटकन उतरलो, सागरच्या गाडीमध्ये बसलो. माझी गाडी पुढे, वैष्णवी गाडी चालवते तिकडे आणि सागर शूटिंगसाठी इकडे आलाय. वाव, हे मला खूप भारी आवडलंय. म्हणजे मला अपेक्षितच नव्हतं. अचानक गाडी समोर दिसली, मी कन्फर्म केलं की नक्की किरण दादाचीच गाडी आहे का. पण आता वहिनी चालवत होत्या त्यामुळे मी जास्त काही हे केलं नाही. मग मी साईडला येऊन थोडासा हात दाखवला, तेव्हा किरण दादा इकडे मी देतो. त्याचा ब्लॉग हँडल आता मी करतो. तो ड्राईव्ह करतो. ड्राईव्ह करता करता आमचं हे चालू आहे. म्हटलं हा तुमच्याशी काय घडलाय प्रसंग तो जरा डिस्कस करावा. अशा प्रकारे आम्ही भेटलोय. बाकी याचे मी ब्लॉग बघतोय तुमचे सगळे, तुझ्या चॅनलवरचे. चांगलं चाललंय. स्वामींचा ब्लॉग आवडला मला, जो तू अक्कलकोटला जाऊन जो हे केला होता, त्यांनी तो नोटिफिकेशन येत असत त्याचे मला. आताही पारायणचा केला होता. हा, तो राहिला मग माझ्याकडे. आता माझी लग्नाची गडबड चालू होती. आता कुठे मिसतोय, त्यातून फ्री झालं. आमचं बरेच दिवस चाललं होतं किरण दादाला भेटायचं, पण अशी भेट होईल असं अपेक्षित नव्हतं. हा, म्हणजे हे बघा काय, ट्रॅव्हल विथ सागर पाबळे आणि किरण गायकवाड. कॉफी विथ करण आतापर्यंत ऐकलं होतं. ट्रॅव्हल विथ किरण आम्ही आता पहिल्यांदा करतो. भारी कॉन्सेप्ट आहे. हा, ट्रॅव्हल विथ किरण. आता आपल्या सगळ्यांच्या वहिनी साहेब गाडी चालवत आहेत. हा, आता तिला म्हणजे तिच्या आयुष्यात काय, तिच्या हातामध्ये माझं खूप काही काही आहे. गाडी आहे, माझ्या संसाराचा सगळा ड्रायव्हिंग सीट वरती आहे, आयुष्याच्या सगळ्या ड्रायव्हिंग सीट वरती आहे. स्टेरिंगच आता तिच्या हातामध्ये आहे. हो, तर ती गाडी चालवते तिकडे. खूप भारी वाटलं. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला चौक मध्ये पाहिलंच असेल. हा, दादाचं काम म्हणजे काम आहे. अख्खा महाराष्ट्र फॅन आहे दादाचं. थँक्यू. सागरने पण खूप चांगलं काम केलंय. मग सागरला मी काय केलं, माझ्या फिल्म मध्ये घेतलं लगेच. असं सागरने खूप कमाल आणि छोटा रोल केलेला आहे सिनेमात माझ्या FIR मध्ये. ते लवकरच आम्ही तुम्हाला सांगू वेळोवेळी. कंटिन्यू बघत राहा तुम्ही, याचा ब्लॉग बघत राहा. हा काय आता सरप्राईज प्लॅन करून ठेवले असतील याच्यामध्ये, रिव्हील करायचं नाही मला बहुतेक असं वाटतंय. तर हे राहू द्या असंच. बाकी कीप वॉचिंग आणि सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेवढं होईल तेवढं पळवा हा व्हिडिओ. थँक्यू दादा. मित्रांनो, फायनली मी कुडाळला पोहोचलोय. आता मी कुडाळला कशासाठी आलोय हे तुम्हाला दाखवतो. हा माझा मित्र साई, जो डिरेक्टर आहे. आता आमची अपकमिंग एक फिल्म पण येते. साई, मी इथे कशासाठी आलोय? ऍक्च्युली आज माझी हळद आहे आणि उद्या माझं लग्न आहे. त्याच्यात माझे परम मित्र सागर आलेले आहे तिथे आणि मला खूप खूप बरं वाटलं की एवढं त्यांचं बिझी स्केड्यूल असताना तसं ते आले. आम्ही खूप आता हळद एन्जॉय करणार आहोत. आणि तू सांगितलं नाही काय? मी सांगितलं नाही की मी कशासाठी येतोय म्हणून. अच्छा, तू नाही सरप्राईज ठेवलं होतं मी. अरे मला वाटतं सांगितलं की नाही. तर मित्रांनो, साईचं लग्न आहे. आम्ही वेळात वेळ काढून 2 ते 3 दिवस मी त्याचं लग्न अटेंड करण्यासाठी आलेलो आहे. आता आज आपण इथं पोहोचलोय. आजचा ब्लॉग आपण इथे थांबवतोय म्हणजे आता हळदीचा कार्यक्रम आहे. हळदीचंही मी काही शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल. सो मला यायला खूप लेट झालेलं, हे सगळे थांबलेले आहेत माझ्यासाठी. तर आता मी फटाफट फ्रेश वगैरे होऊन हळदीचं जे काय आहे, जेवढं शूट करता येईल मी शूट करतो. आणि साई, तुला शुभेच्छा. थँक्यू. हा माझा खूप जवळचा मित्र आहे आणि आमची फ्रेंडशिप 2 वर्षापासून आहे. पहिल्या पिक्चरच्या सेट पासून आम्ही एकत्र, खूप चांगलं आमचं कोऑर्डिनेशन आहे. आमची ओळखच ह्याच्या सिनेमापासून झालेली होती, पण ते एक खूप छान मैत्रीमध्ये रूपांतर झालेलं आहे. तर मी साईच्या लग्नाचं सगळं काय, म्हणजे एक थोडक्यात आपण सिरीजच करूया 2-3 एपिसोडची. तुझ्या लग्नाची मी खास सिरीज करणार. अच्छा, ओके. तर भेटूयात एक थोड्या वेळात. थँक्यू.